हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्किल्स। आज आपण आपल्या सेशनमध्ये महाडिस्कॉम 2024 मध्ये निघालेल्या डिप्लोमा ट्रेनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जी वॅकन्सी आहे त्याचा वॅकन्सी नंबर आहे 8/2023 यासाठीची कंप्लीट स्ट्रॅटेजी म्हणजेच त्याचा एक्झाम प्लॅन, त्याचा एक्झामिनेशनचा पॅटर्न, सिलेबस काय काय आपल्याला टॉपिक्स वाचायचे आहेत, मागच्या वर्षी झालेला कट ऑफ आणि स्ट्रॅटेजी याबद्दल सर्वांची माहिती आपण एकाच सेशनमध्ये पाहणार आहोत। आज आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही बाबत व्यवस्थितरित्या डिस्कस करू, कुठले कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहे आणि आजपासून जर तुमचा स्टडी प्लॅन कसा असायला हवा या सगळ्या गोष्टींची आपण माहिती आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत। बघा, एक्झामिनेशनच्या सुरुवातीला सगळ्या गोष्टीची माहिती करून घेणं अत्यंत आपल्याला गरजेचं असतं, ठीक आहे। आणि जर फर्स्ट टाइम तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजला व्हिजिट करत आहात तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच पद्धतीने जे अपडेट्स राहतील ते तुम्हाला वेळोवेळी पाहावयास मिळतील, जेणेकरून महाडिस्कॉम 2024 साठी ती अकाउंटसाठी असो की विद्युत सहाय्यकसाठी असो किंवा ग्रॅज्युएट ट्रेनिंगसाठी असो किंवा आपल्याकडे डिप्लोमा ट्रेनिंगसाठी सुद्धा असो, ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला एक नक्कीच यश घेता येईल, ठीक आहे। आशा आहे की ग्रॅज्युएट ट्रेनिंगसुद्धा जो आहे त्याचा जो रिव्हिजन गेट एक्झामिनेशन न करता आपल्याकडे IBPS एक्झामिनेशन थ्रू घेण्यात येईल हे सुद्धा याच होपला घेऊन आपण राहिलो आहे। आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे की त्याच पद्धतीने आपल्याला IBPS पॅटर्ननीच ती ग्रॅज्युएट ट्रेनिंगची एक्झामसुद्धा पाहावयास मिळेल, ठीक आहे। त्याची जर समजा लवकरात लवकर अपडेट आली तर मी तुम्हाला लवकरात ती प्रोव्हाइड करेल आपल्या चॅनलवरतीच, ओके। बघा, आज आपण या सेशनला सुरुवात करूया। त्याआधी तुम्हाला सगळ्यात पहिले एक्झाम प्लॅन कसा असायला हवा, ठीक आहे, किंवा काय त्याचा एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे यापासून सुरुवात करू, त्यानंतर सिलेबस डिस्कस करू, त्यानंतर आपल्याकडे कट ऑफ, ठीक आहे। बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे टेलिग्राम चॅनल्स आहेत मित्रांनो, ठीक आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज आणि कोचिफायचे आपल्याकडे 2 टेलिग्राम चॅनल्स आहेत, ठीक आहे, ज्यावर आपण बरेच आधी फ्री पझल कॉन्टचे जे काही सेट्स असतात, ठीक आहे, जसे आपल्याकडे डेटा इंटरप्रिटेशनचे काही सेट्स आहेत, ठीक आहे, पाहावयास मिळत आहे तुम्हाला, ठीक आहे। त्यासाठी तुम्हाला जे फ्री PDFs आहेत त्यावरती तिथे मिळतात, ठीक आहे। प्रॅक्टिससाठी म्हणून ते ईबुक्स तुम्ही डाउनलोड करून घेत चला आणि त्याची जी तयारी आहे आतापासूनच सुरुवात करावी लागेल, ओके। एक्झामिनेशनला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा येतो, ठीक आहे। हा स्टँडर्ड पॅटर्न आहे जो आतापर्यंत पाहावयास आपल्याला मिळतो आहे IBPS द्वारा, ज्यामध्ये टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, आता टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजमध्ये येतात बघा जे स्टुडंट्स फक्त ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी एकदम बारकाईने या सगळ्या गोष्टीच्या तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या समजून सांगतोय, म्हणून तुम्हाला ते समजून घेणं खूप गरजेचं राहील, ठीक आहे। जे स्टुडंट जस्ट राईट आफ्टर त्यांच्या डिप्लोमानंतर एक्झामिनेशनला तयारी करताय किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करताय किंवा जे परसिविंग आहे किंवा ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, डिप्लोमासुद्धा झालेला आहे आणि त्यांनासुद्धा तयारी करायची, म्हणून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या तुम्ही ऐकून घ्या, सेशन कंप्लीट पाहायचं आहे, कुठेही मिस करू नका, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही जो एक रॉंग इन्फॉर्मेशन जी आहे जी तुम्ही कन्सिडर करून त्याची तयारी करणार नाही, क्लिअर आहे। बघा, टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजमध्ये येतं आपल्याकडे इलेक्ट्रिकल, त्यात 50 क्वेश्चन्स असतात 1 to 10 मार्क्ससाठी, ठीक आहे, ज्याचा जो एक सिंगल क्वेश्चनसाठी जो मार्क येतो ना, ठीक आहे, सिंगल क्वेश्चनसाठी तो येतो 2.2 मार्क, ठीक आहे, 2.2 मार्क, क्लिअर आहे। टेक्निकलला सगळ्यात जास्त वेटेज आहे म्हणून बरेच विद्यार्थी याला ऑप्ट करतात, सगळ्यात जास्त तयारी याची करतात, मात्र तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की आपल्याकडे दुसरा सुद्धा सेक्शन आहे इक्वली इम्पॉर्टंट, टेस्ट ऑफ जनरल नॉलेज। आता जनरल नॉलेजमध्ये GK येतो का नाही, यामध्ये टेस्ट ऑफ रिजनिंग, त्यामध्ये 40 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी, टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी आणि सेम मराठी लँग्वेज 20 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी, ठीक आहे। अशी चुकी करायची नाही की सर मी एक सेक्शन सोडून देतो, ठीक आहे, आणि बाकी सगळे सेक्शन्स अटेम्प्ट करतो, बिलकुल नाही, ठीक आहे। तुम्हाला मराठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग तिन्ही इक्वली अटेम्प्ट करणं गरजेचं राहील, कारण की त्याच्यात सुद्धा एक काही अंशी कट ऑफ ठरलेला असतो आणि कधीच तुम्ही मराठीला पूर्ण स्किप करून जाण्याचं कधी चुकी करू नका, कारण की मागच्या वेळी सुद्धा असंच झालेलं, ठीक आहे, म्हणून तुम्हाला तिन्ही सेक्शन्स अटेम्प्ट करणे आहेत। बघा, आता रिजनिंग, क्वांट्स आणि मराठीमध्ये जो क्वेश्चनचा जो वेटेज आहे, ठीक आहे, हा 0.5 मार्क आहे प्रत्येक क्वेश्चनला, ठीक आहे। तर तुम्ही विचार कराल की सर आपल्याकडे जे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स येतात आहे, ठीक आहे, यामध्ये 60 + 50, ठीक आहे, बघा हे 80 झालेत, ठीक आहे, आणि यामध्ये 50 130 क्वेश्चन्स येतात आपल्याकडे आणि टोटल आपल्याकडे जे वेटेज आहेत, ठीक आहे, हे 150 मार्क्स आहे, ठीक आहे। नंतर हे लेटर स्टेजेसला 150 मार्क्सचा 100 मार्क्समध्ये कन्वर्ट होतं, ठीक आहे, आणि तुम्हाला याच्यावरती कट ऑफ डिसाईड केला जातो, तो कट ऑफ तुम्हाला सांगेल, ठीक आहे, आपला सिलेबस डिस्कस झाला की, ठीक आहे। टोटल टायमिंग असतं आपल्याकडे 120 मिनिट्स आणि कट ऑफ आणि याला जो निगेटिव्ह मार्किंग असतो हा 1/4 निगेटिव्ह असतो, ठीक आहे। म्हणजे या समजा 0.5ला जर समजा एक क्वेश्चन तुम्ही रॉंग करत आहात तर 0.125 तुम्हाला मायनस करण्यात येईल तुमचे मार्क्स, आणि जर तुम्ही टेक्निकलमध्ये चुकून येत असाल तर मायनस, हे बघा जनरली 2.2चा एक क्वेश्चन आहे, ठीक आहे, 1 मार्क आहे, ओके, एका क्वेश्चनला 1 मार्क आहेत, तर आपल्याकडे याचा जो निगेटिव्ह बनतो तो 0.55 आपल्याकडे हा निगेटिव्ह कटतो, ठीक आहे। तर मग तुम्ही कन्सिडर करून चला की एक क्वेश्चन रॉंग करणे म्हणजे टेक्निकलमध्ये ॲज इट इज
2.75च्या जवळपास आपण रॉंग करून येतो आहे. ठीक आहे, तर म्हणून तुम्हाला हा प्रॉपर पॅटर्न समजणं गरजेचं आहे. टेक्निकलमध्ये 50 क्वेश्चन्सपैकी एक सेफ अटेम्प्ट जो असतो, ठीक आहे, हा 45पर्यंत अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करता आउट ऑफ 50 क्वेश्चन. ठीक आहे, त्यातही ॲस्पिरंटचे नियरली 40पर्यंत क्वेश्चन्स करेक्ट येतात. आता डिपेंड करतं, मी डिफाईन करून देत नाही, हा एक्झाम टू एक्झाम डिपेंड करतं. ठीक आहे, कधी कधी डिफिकल्ट एक्झाम आली तर त्यासुद्धानुसार 35+ एक्झॅक्ट ॲक्युरेट येते. एक्झामिनेशनला क्लिअर करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. तुम्हाला या तिन्ही सेक्शनची, चारही सेक्शनची कशी तयारी करायची, कुठले महत्त्वाचे टॉपिक आहे हे मी तुम्हाला सांगेल. आता याचा आपण सिलेबस पाहून घेऊया क्विकली. ओके, बघा, सिलेबसमध्ये जो आपल्याकडे स्टँडर्ड्स SSCचा सिलेबस आहे त्यावरतीच, ठीक आहे, बरेच सगळं मी एक ॲनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, हा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारा जो आपल्याकडे सिलेबस प्रोव्हाइड करण्यात येतो. ठीक आहे, किंवा याच्यामध्येच काही जे छोटे मोठे चेंजेस असतात. आता बघा, डिप्लोमा ट्रेनिंगचा सिलेबस आहे म्हटल्यानंतर जो तुमचा जो बेस ठरवण्यात येईल तो राहील डिप्लोमा. ठीक आहे, तुमच्याकडे 6ही सेमिस्टरला जितकेही सब्जेक्ट्स असते, ठीक आहे, त्यावरती सुद्धा आजकाल प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये इस्टिमेशन वगैरे झाले. ठीक आहे, टेंडरिंग रिलेटेड सुद्धा आजकाल क्वेश्चन यायला लागलेत. ओके, म्हणून बघा, आपल्याकडे जो सिलेबस येत आहे आपण बेसिकसुद्धा कव्हर करतोय आणि ॲडिशनल टॉपिकसुद्धा कव्हर करावे लागतील. बेसिक कॉन्सेप्टमध्ये आपल्याकडे जसं रेजिस्टन्स झाला, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, त्याचे फॅक्टर्स झाले, कॉन्सेप्ट झाला करंट, व्होल्टेज, पॉवर, एनर्जी आणि त्याचे युनिट्सचा, यावरती प्रश्न पडतात. ठीक आहे, नंतर सर्किट्स लॉ, KCL's लॉ, सिम्पल सर्किट सोल्युशन युजिंग नेटवर्क थेरम. आता थेरममध्ये आपल्याकडे थेव्हनिन्स थेरम येतो. ठीक आहे, नॉर्टन्स थेरम येतो, मिनिमम्स थेरम्स येतो. ठीक आहे, सुपर पोझिशन थेरम येतो. ठीक आहे, मॅक्सिमम पॉवर थेरम येतो. ठीक आहे, ते हे थेरमवरती प्रश्न म्हणतात आपल्याकडे 2. मॅग्नेटिक सर्किट, ठीक आहे, फ्लक्स काय असतं, मॅग्नेटिक फोर्स काय असतो, रिलक्टन्स काय असतो, ॲनॉलॉजी काय असते. ठीक आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किटची, त्यावरती प्रश्न पडतात. ठीक आहे, बेसिक युनिटवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. AC फंडामेंटलमध्ये सगळ्यात जास्त RLC सिस्टीम जे असतं ना, ठीक आहे, सिरीज आणि पॅरल रेझोनन्स सर्किट, ठीक आहे, त्यावरती प्रश्न 100% विचारतात. ठीक आहे, कुठलाही आपल्याकडे एक कंपोनंट दिलेला आहे रेजिस्टर आणि इंडक्टरचा, ठीक आहे, त्यावरती जे क्वेश्चन्स बनतात आहे, ठीक आहे, त्याचं आपल्याकडे फेज डिस्प्लेसमेंट किती आहे किंवा त्याचा इम्पिडन्स किती आहे, ठीक आहे, किंवा RMS व्हॅल्यू झाला, ॲव्हरेज व्हॅल्यू झाला, त्याचं डेफिनेशन्स, त्याच्या रेशिओज, ठीक आहे, जो फॉर्म फॅक्टर काय आहे, ठीक आहे, सायनोसॉइडल वेव्हचा किती आहे, ट्रायंग्युलर वेव्हचा किती आहे, हे AC फंडामेंटलमध्ये आपल्याला टॉपिक्स करावायचे असतात. ठीक आहे, यामध्ये पॉलिफेज सिस्टीममध्ये 3 फेज सिस्टीमसुद्धा आपल्याकडे कव्हर होतं. ठीक आहे, त्यामध्ये स्टार डेल्टा कनेक्शनचे एक ना एक क्वेश्चन आपल्याला नेमका पाहावयास मिळतो. ठीक आहे, 3 फेज पॉवरमध्ये आपल्याकडे जो आहे 3 फेज आपल्याकडे AC पॉवर मेजरमेंटसाठी आपल्याकडे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पण सुद्धा टॉपिक्समध्ये त्या प्रश्न विचारले जातात. आणि 3 फेज पॉवरमध्ये जो AC 3 फेज पॉवर आहे त्याच्याशी निगडीत, म्हणजे स्टार डेल्टा कनेक्शनची जो निगडीत 3 फेज पॉवर आहे त्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. बेसिक न्यूमेरिकलसुद्धा असतात आणि थिअरीसुद्धा असते, म्हणून तुम्हाला करणं ते गरजेचं आहे. हा झाला बेसिक्स AC फंडामेंटलचा टॉपिक. त्यानंतर आपल्याकडे मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, मेजरमेंट बरोबरच मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवरती क्वेश्चन आपल्याकडे 2 क्वेश्चन मिनिमम पाहावयास मिळतात. ठीक आहे, मेजरमेंटवरती सुद्धा आपल्याकडे 2 क्वेश्चन मिनिमम आपल्याकडे मिळतात, ज्यामध्ये आपल्याकडे पॉवर मेजरमेंट झालं, ठीक आहे, किंवा 2 वॅटमीटर मेथड ऑफ 3 फेज पॉवर मेजरमेंट झालं, किंवा फ्रिक्वेन्सी मेजरमेंट आहे, फेज अँगल मेजरमेंट आहे, ॲमीटर व्होल्ट मीटर, त्याचं रेंज एक्सटेन्शन झालं, त्याच्यामध्ये मुव्हिंग ऑइल येतं, ठीक आहे, मुव्हिंग कॉईल, मुव्हिंग आयन. ठीक आहे, इथे ऑइल नाही, मुव्हिंग कॉईल पाहिजे होतं. क्लिअर आहे, मुव्हिंग कॉईल झालं. ठीक आहे, मुव्हिंग आयन टाईप झालं. त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ वॅटमीटर, मल्टीमीटर, मेगर काय असतो, ठीक आहे, एनर्जी मीटरचे टाईप्स असतात. ठीक आहे, CROवरती 100% एक क्वेश्चन विचारला जातो. CTPT झालं. ठीक आहे, त्याला आपण करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, अत्यंत महत्त्वाचा एक टॉपिक आहे. ठीक आहे, नंतर अर्थ फॉल्ट डिटेक्शन, हा ॲक्च्युअली बेसिकली स्विच गेअर अँड प्रोटेक्शनमध्ये सुद्धा कव्हर होतो. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. त्यानंतर सिलेबसमध्ये आपण अजून वळूया पुढे, ज्यामध्ये आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे तो इलेक्ट्रिकल मशीन्स. ठीक आहे, तर बघा, मशीन्समध्ये DC मशीन झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर सिंगल फेज आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर झाला. ठीक आहे, आणि 3 फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे, त्याच्यानंतर सिंक्रोनस मशीन एक वेगळा टॉपिक आपल्याला घ्यावा लागतो. आणि फ्रॅक्शनल किलोवॅट मोटरमध्ये आपल्याकडे जे सिंगल फेज मोटर असतात, जसं रिलेक्टन्स मोटर झालं, हिस्टेसिस मोटर झालं, ह्या मोटर्स जे असतात त्याला आपण फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर्स म्हणतो. ठीक आहे, म्हणून हा इलेक्ट्रिकल मशीनचा पूर्ण तुम्हाला टॉपिक करावं लागतं. त्याच्यामध्ये त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्याचा स्पीड कंट्रोल असतं, त्याचा लॉसेस, एफिशियन्सीवरती आलेले न्यूमेरिकल्स म्हणा. ठीक आहे, किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मरसुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक असतो, त्याचे इक्विव्हॅलंट सर्किट झालं. ठीक आहे, स्पीड कंट्रोल, ब्रेकिंग झालं. ठीक आहे, आणि त्याचा जो रिलेव्हंट न्यूमेरिकल्स आहेत हे आपल्याला माहिती करावी लागतं. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक पॉईंट्स तुम्हाला डिटेलमध्ये नाही घेतोय. ठीक आहे, हा तुम्हाला जर सिलेबस हवा असेल तर तुम्हाला PDF मध्ये, ठीक आहे,
आपण आपल्याला टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देऊ. जर तुम्हाला हवं असेल तर मला नक्की सांगा. ठीक आहे. तर हे सगळे टॉपिक्स आम्हाला करायचे असतात. नंतर येतं सगळ्यात महत्त्वाचा पॉवर सिस्टमचा एक टॉपिक जो आहे जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. त्यामध्ये सुद्धा मी एक ट्रान्समिशन अँड लाईन कंपोनंट, ठीक आहे, आणि अंडरग्राऊंड केबलिंगला थोडं डिटेलमध्ये टॉपिक्स दिलेले आहेत की काय काय तुम्ही करायचे आहेत म्हणून. ठीक आहे. पण जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये जनरेशनमध्ये आपल्याकडे पॉवर स्टेशन येतात वेगवेगळे. ठीक आहे. रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल सोर्सेस झालं. ठीक आहे. किंवा ट्रेडिशनल किंवा नॉन ट्रेडिशनल सोर्सेस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. वेगवेगळे पॉवर स्टेशन ज्यामध्ये महत्त्वाचं आहे थर्मल पॉवर, न्यूक्लिअर पॉवर, हायड्रो पॉवर स्टेशन. ठीक आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यातले कंपोनंट. ठीक आहे. नंतर इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशनचा एक क्वेश्चन ठरलेला असतो. त्यात आपल्याकडे लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर, डिमांड फॅक्टर, कॉस्ट ऑफ जनरेशन. ठीक आहे. याच्यावरती न्यूमेरिकल विचारतात. ठीक आहे. पॉवर स्टेशनचे जे काही इकॉनॉमिक्स असतात त्यावरती प्रश्न विचारतो. ठीक आहे. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी कुठले डिव्हायसेस वापरतात, टॅरिफ्सवरती प्रश्न विचारतात, फॉल्ट झाले. ठीक आहे. ठीक आहे. हे सगळं ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन अँड जनरेशनमध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे स्विच गेअर अँड प्रोटेक्शन सुद्धा यामध्ये ॲड होतं. ठीक आहे. क्लिअर आहे. स्विच गेअर अँड प्रोटेक्शन सुद्धा ॲड होतं, ज्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ आर्क एक्सटेन्शन झालं. ठीक आहे. बाय ऑइल ऑर एअर. ठीक आहे. किंवा HRC फ्यूज झाला, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज म्हणतात त्याला. ओके. त्यानंतर आपल्याकडे मर्ज प्राइस प्रोटेक्शन हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक येतं. तर हा पूर्ण एक कंप्लीट पॉवर सिस्टम येतं आपल्याकडे, इन्क्लुडिंग स्विच गेअर अँड प्रोटेक्शन. ठीक आहे. ज्यामध्ये केबल सुद्धा येतं अंडरग्राऊंड केबलमध्ये आजकाल. ठीक आहे. त्यातले बरेच सगळे प्रश्न विचारतात. ओके. नंतर एक आपल्याकडे डिप्लोमाचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो आहे इन्स्टिमेशन अँड कॉस्टिंग. हा एक सिलेबस. ठीक आहे. त्याच्यामध्ये लाइटिंग, इल्युमिनेशनचा एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इन्स्टॉलेशन ऑफ मशीन अँड अर्थिंग प्रॅक्टिसेस. अर्थिंग प्रॅक्टिसेसवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. काय होतं, आपल्याकडे 50 क्वेश्चन्स आहेत, पण आपल्याकडे जो टॉपिक्स आणि सिलेबस आहे हा बराच वास्ट येतोय. म्हणून जो मेजर टॉपिक आहे तो मी तुम्हाला कव्हर करून देतोय. ठीक आहे. नंतर येतं आपल्याकडे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यामध्ये इल्युमिनेशन झालं, हिटिंग झालं, वेल्डिंग झालं, इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रो ड्राईव्स अँड मोटर्स. आता बघायला इलेक्ट्रिकल ड्राईव्सवरती सुद्धा एक क्वेश्चन एक्सपेक्टेड असतो हमखास. ठीक आहे. जर आपल्याकडे वेकेन्सीज कमी आहेत आणि आपल्याकडे जर कट ऑफ आपल्याकडे तयारी करायची असेल तर हे सगळे टॉपिक्स खूप करणं गरजेचं असतं. ठीक आहे. एक इलेक्ट्रिसिटी रूल, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956 वरती एक क्वेश्चन ठरलेला असतो आजकाल. ठीक आहे. IBP असा प्रश्न विचारतोच आहे. ठीक आहे. आता बघा ट्रान्समिशन अँड लाईन कंपोनंटमध्ये किंवा अंडरग्राऊंड केबलिंगमध्ये काय आहेत ना मित्रांनो. ठीक आहे. टाइप्स ऑफ कंडक्टर झाला, कॉन्सेप्ट ऑफ GMR, GMD. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपॅसिटन्स फॉर 2 वायर अँड 3 वायर सिस्टीम झाला, किंवा आपल्याकडे स्किन इफेक्ट झाला, प्रॉक्झिमिटी इफेक्ट. ठीक आहे. ट्रान्सपोजिशन. ठीक आहे. बंडलिंग कंडक्टरचा काय वापर करतात ह्याच्यावरती प्रश्न सहसा विचारले जातात. ठीक आहे. ट्रान्समिशनमध्ये. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे टाइप्स ऑफ टॉवर झाले, त्याच्यासाठी जे आपल्याकडे किंवा इन्सुलेटर्समधले जे इन्सुलेटर असतात, पिन टाईप ऑफ इन्सुलेटर, शॅकल इन्सुलेटर. ठीक आहे. हे कुठे कुठे वापरतात त्यावरती प्रश्न विचारतात. नंतर आपल्याकडे अंडरग्राऊंड केबल. ठीक आहे. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड केबल्समध्ये जो पॉईंट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आहे कम्पॅरिझन ऑफ केबल अँड, बघा अंडरग्राऊंड केबल कम्पॅरिझन ऑफ केबल्स अँड ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. क्लासिफिकेशन येतं केबलचं, रिक्वायरमेंट असतं केबल कन्स्ट्रक्शनसाठी. ठीक आहे. बेसिक टॉपिक्स दिलेले आहेत. ठीक आहे. असं नाही की तुम्ही ह्या एका पॉईंटला घेऊन त्याचा सिलेबस करताय. ठीक आहे. याची मी तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित नोट्स देतो आहे. ठीक आहे. त्याला त्याची काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. नंतर येतो आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट. ठीक आहे. हा सुद्धा मेजर एक पोर्शन आहे. तुमच्याकडे 5 ते 7 क्वेश्चन 100% याच्यावरती विचारले जातात, ज्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, बघा इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, अॅनलॉग इलेक्ट्रॉनिक्स येतं, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स येतं. तर सेमीकंडक्टर डायोड्समध्ये आपल्याकडे जनरल PN जंक्शन डायोडपासून, ठीक आहे, तर आपल्याकडे टनल डायोड झाला, पिन डायोड, LED, फोटो डायोड, शॉर्टकी डायोड. ठीक आहे. किंवा फुल वेव्ह आणि हाफ वेव्हचं रेक्टिफिकेशन झालं, त्याच्यावरती 2 क्वेश्चन ठरलेले असतात. ठीक आहे. मिनिमम. ओके. नंतर येतं ट्रान्झिस्टरमध्ये बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, त्याची कॉन्फिगरेशन झाली, कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर. ठीक आहे. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल झालं, त्याच्यावरती प्रश्न विचारतात. पॉवर ॲम्प्लिफायरमध्ये जे आहेत ना, ठीक आहे, ॲम्प्लिफायरचे प्रकार क्लास A, B, AB, C ॲम्प्लिफायर. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे बेसिक फंडामेंटलवरती प्रश्न विचारतात. ते मल्टीव्हायब्रेटरमध्ये बायस्टेबल, मोनोस्टेबल, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर झाला, क्लिपर क्लॅम्पर सर्किट झाला, डिफरन्शियल ॲम्प्लिफायर झाला. हे मल्टीव्हायब्रेटर सुद्धा आपल्याकडे परीक्षेत विचारतात. ठीक आहे. ऑपरेशन ॲम्प्लिफायरमध्ये काय, ठीक आहे, ऑपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिक्सवरती एक प्रश्न विचारला जातो. स्मिथ ट्रिगर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये मॉस्फेट्स, IGBT, डायग झालं, ट्रॅक झालं, याची कन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. याचं वर्किंग, याचे जे टर्मिनल्स असतात हे सुद्धा इम्पॉर्टंट असतात, ते सुद्धा आपल्याला करावे लागतात. ओके. नंतर येतं आपल्याकडे मटेरियल्स. ठीक आहे. इलेक्ट्रिकल मटेरियलमध्ये जो आहे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ते वेगवेगळ्या मटेरियलची. ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा जो मॅग्नेटिक मटेरियल असतो ना,
तर डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझमचे जे एक्झाम्पल्स असतात त्यावरती क्वेश्चन विचारतात सहसा. ठीक आहे. सेमीकंडक्टर जो आहे तो आपण आपल्या बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्येच कव्हर करतो. यामध्ये एन टाईप, पी टाईप जे सेमीकंडक्टर फॉर्म होतात, एक्सट्रेन्सिक किंवा इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर झाले, त्याचे प्रकार, त्याच्यामध्ये कुठले डोपिंग वापरतात, ते कुठल्या डोपिंगमुळे ते फॉर्म होतात, त्यावरती प्रश्न 100% विचारतात. ठीक आहे. किंवा आपल्याकडे सिम्बॉल्स वगैरे झाले काही काही डायोड्सचे वगैरे, ते सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात या सिलेबसमध्ये. क्लिअर आहे. ओके. तर हा एक इलेक्ट्रिकल मटेरियलसुद्धा आपल्याला माहिती करायचा असतो, एक टॉपिक हा ॲडिशनल. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक सर्किट्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये लॉजिक गेट झाले. ठीक आहे. आपल्याकडे जे स्टँडर्ड लॉजिक गेट्स आहेत त्याच्या आपल्याकडे वर्किंग जसं अँड ऑर, नॉर, एक्सॉर. ठीक आहे. आणि बुलियन अल्जेब्राशी रिलेटेड जे काही हे असतात, ठीक आहे, जे काही लॉज असतात असोसिएटेड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज वगैरे, ते इम्पॉर्टंट असतो. डिजिटल नंबर सिस्टीमवरती क्वेश्चन एक येतो कन्व्हर्जनवरती. ठीक आहे. नंबर सिस्टीम कन्व्हर्जनवरती. ठीक आहे. बेस कन्व्हर्जनवरती. त्यानंतर येतं आपल्याकडे बुलियन अल्जेब्रा. ठीक आहे. डी मॉर्गन्स थेरम इम्पॉर्टंट आहे. आणि बुलियन एक्सप्रेशनला रिडक्शन हे सुद्धा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि लॉजिक सर्किट्समध्ये इन्क्लूड होतं. ओके. कंट्रोल सिस्टममध्ये पण आपल्याकडे बरेच सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात जे मी तुम्हाला वेळोवेळी, ठीक आहे, ॲडिशनल टॉपिक जे आहे ते कव्हरअप करून घेतो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये डिफाईन यासाठी करत नाही कारण की बराच एक वास्ट टॉपिक येतो आहे, पण जो डिप्लोमा ओरिएंटेड राहील तेवढा मात्र आपण कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. तर हा होता आपल्याकडे फक्त नॉन टेक्निकलचा सिलेबस. हा टेक्निकलचा सिलेबस झालेला आहे आपला. ठीक आहे. आता आपण नॉन टेक्निकलमधले कुठले सब्जेक्ट करायचे, तर सर्वात पहिला आपला जो 40 क्वेश्चनचा एक टार्गेट आहे, जो आपल्याकडे 20 मार्क्स सिलेक्शनसाठी देऊन जातो आहे, तो म्हणजे आहे नॉन टेक्निकलचा रिझनिंग. ठीक आहे. म्हणजे लॉजिकल रिझनिंगचे जे महत्त्वाचे टॉपिक्स असतात. आता हे सर्व करायचे आहेत का? हो, सर्व करावे लागतील कारण की आपल्याला एक एक क्वेश्चन कलेक्ट करायचं आहे. तर सुरुवात कुठून करायची? सुरुवात मिनिमम आजकाल 2 ते 4 ते 5 सेट जे आहेत. सेट म्हणजे काय? पझल. ठीक आहे. किंवा सिटिंग अरेंजमेंट. आपल्याकडे 4 ते 5 सेट आजकाल परीक्षेत यायला लागले. ठीक आहे. म्हणजे एका सेटमध्ये जे आहेत ना, ठीक आहे, 5 क्वेश्चन आपल्याला येतात. ठीक आहे. तसे आपल्याकडे 5 सेट म्हणजे 25 क्वेश्चन असतात खरं तर. ठीक आहे. म्हणजे ते अराउंड 12.5 मार्क्स आपल्याला देऊन जातात. त्यामध्ये कुठले कुठले येतात? पझलमध्ये बॉक्स झालं, फ्लोअर बेस झालं, स्केड्युलिंग किंवा इयर बेस पझल झालं. ठीक आहे. आणि नंतर सिटिंग अरेंजमेंटमधले जे सर्क्युलर झालं, स्क्वेअर रेक्टँग्युलर सिटिंग, लिनियर झालं आणि पॅरल रो, डबल लाईन अरेंजमेंट. ह्या अरेंजमेंट आणि हे सिटिंग याची सुद्धा तुम्हाला इनिशियल प्रॅक्टिस करावी लागेल. सगळ्यात जास्त मेजॉरिटी मार्क्स यातून मिळतात. नंतर येतं आपल्याकडे डायरेक्शन सेन्स, ज्याला दिशा ज्ञान म्हणतात, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, इनइक्वॅलिटीवरती जास्त प्रश्न येतात, सिलॉजिझम, हे सगळे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. ठीक आहे. अल्फान्यूमरिकवरती एक, मिसिंगवरती एक क्वेश्चन. ठीक आहे. आणि नंतर ऑर्डिनरी रँकिंगवरती एक क्वेश्चन, असे प्रश्न पडतात. ठीक आहे. तर मेजर हे तुम्हाला सगळे टॉपिक्स तयार करावे लागतील. याची कशी तयारी करेल हे तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. यानंतर सुद्धा डेटा सफिशियन्सीवरती सुद्धा प्रश्न येतात, पण हे जनरली एईला वगैरे विचारतात. ओके. आणि आजकाल एईला मशीन इनपुटसुद्धा यायला लागलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला बेसिक हवं असेल तर मशीन इनपुटसुद्धा आपण एक प्रोव्हाइड करून देऊ त्यामध्ये. ओके. लॉजिकल रिझनिंगचे टॉपिक समजायला आले. आता बघा, सुरुवात करताना तुम्हाला या चारही टॉपिकची सुरुवात आतापासूनच करायची, कारण की ज्या प्रकारे आपल्याकडे फेब आणि मार्च ही एक्झामिनेशन डेट म्हटलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला त्या पद्धतीने, त्याच स्पीडनी सुद्धा तयारी करावी लागेल. क्लिअर आहे. आता नंतर येतो आपल्याकडे टॉपिक, तो म्हणजे आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा. आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड IBPS कसा विचारतो? हा 5 क्वेश्चन जो आहेत ना, नंबर सिरीजवरती सहसा विचारतात. 5 क्वेश्चन. ठीक आहे. मिनिमम 4 ते 5 क्वेश्चन असतातच. सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशनवरती 5 क्वेश्चन असतात. ठीक आहे. डेटा इंटरप्रिटेशन खूप इम्पॉर्टंट आजकाल टॉपिक झालेलं आहे. 5 क्वेश्चन इथेच विचारतात. आता बघा, 15 क्वेश्चन तर इथेच झालेत आउट ऑफ 20 क्वेश्चन. ठीक आहे. बरोबर आहे, कारण की सांगते तुम्हाला, हे 15 क्वेश्चन इथे जर झाले असेल, ठीक आहे, हे व्हॅरी करतात खरं तर 4 ते 5 क्वेश्चन इथे. ठीक आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनवरती पण क्वेश्चन विचारतात. आता बाकी जे काही टॉपिक्स आहेत, जसं की पर्सेंटेज, रेशिओ अँड प्रपोर्शन, एजेस अँड ॲव्हरेजेस, पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस, ठीक आहे, टाईम अँड वर्क, ठीक आहे, यावरती एक सिंगल क्वेश्चन आपल्याला अरिथमॅटिकच्या फॉर्ममध्ये विचारतात. ठीक आहे. मेन्सुरेशनसुद्धा आजकाल विचारतात. ओके. क्लिअर आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे 14 ते 15 क्वेश्चन जे आहेत ना, हे बेसिक असतात, जे आपण डुएबल क्विकली अटेम्प्ट करू शकतो आउट ऑफ 20 क्वेश्चन. ठीक आहे. तर तुम्हाला या तयारीसाठी, ठीक आहे, बघा, या 20 क्वेश्चनमधून जो आपल्याकडे मेजॉरिटी पोर्शन येतो आहे ना, तो डेटा इंटरप्रिटेशन झाला 5 क्वेश्चन. त्यामध्ये नंबर सिरीज, सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन हे टॉपिकची तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं राहील. यासाठी आम्ही प्रॅक्टिस नोट जे आहेत ना तुम्हाला दिलेले आहेत. त्यासाठीच मी तुम्हाला एक इनिशियली स्टार्टिंगला बोललेलो की तुम्ही टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस तिथे सुद्धा पाहावयास मिळतील. बघा, हे झालं आपल्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचं. त्यामध्ये मराठीमध्ये आता काय येतं आहे? ठीक आहे. मराठीमध्ये आपल्याकडे जो टॉपिक्स येतो आहे, ठीक आहे, त्यामध्ये पॅसेज येतो. ठीक आहे. प्लस एरर बेस्ड क्वेश्चन येतात. ठीक आहे.
आता कधी कधी काय पॅसेज 2 सुद्धा येऊ शकतात 10 मार्क्ससाठी, ठीक आहे, 10 क्वेश्चनसाठी, आणि एरर बेस्ड 10 क्वेश्चन्स येतात, ठीक आहे. याच्यामध्ये एरर बेस्डला सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे ग्रामर लागतं आहे, ठीक आहे, म्हणून ग्रामर सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तयारी करण्यासाठी. आता बघा, हे इतकं सगळं सिलेबस आणि इतके सगळे टॉपिक्स आपल्याकडे 2 ते 2.5 महिन्यात कसे तयार करायला, याच्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय आम्ही रिसेंटली ज्या पद्धतीने मला स्पेशल रिक्वेस्ट आलेली डिप्लोमा स्टुडंट्सद्वारा, ठीक आहे, त्यांना म्हणून सांगतोय. आणि तुमच्या तयारीकरिता एका स्ट्रीमलाईन तयारी करता, म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मवरती तयारी करता आम्ही 2 नवीन ज्या कोर्सेस आहेत आम्ही रिलीज केलेले आहेत. हे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, तुम्ही आजही याची तयारी करू शकता. बघा, सगळ्यात पहिला म्हणजे कुठला, हा नॉन टेक्निकलचा, ठीक आहे, ज्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी तिन्ही विषयाची तयारी होते एका ठिकाणी. आणि दुसरा म्हणजे आपला थिअरी आणि MCQ प्रूव्हन कोर्स राहिलेला आहे तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी, ठीक आहे. तर हा महाडिस्कॉमसाठी, ठीक आहे, महावितरणसाठी, डिप्लोमा ट्रेनिंगसाठी आम्ही हा कोर्स रिलीज केलेला आहे आजच, ज्यामध्ये तुम्हाला एक ब्रीफ थिअरी, क्वेश्चन्स आणि कॉन्सेप्ट शिकवेल, ठीक आहे. याची स्पेशालिटी म्हणजे काय की आम्ही जे 3D पॉवर प्लांटचे काही सेशन्स घेतलेले आहेत ना, ते सुद्धा यामध्ये पाहायला मिळतील, ठीक आहे. पर्टिक्युलरली पॉवर प्लांट जे समजायचं असेल, ठीक आहे, जसं की न्यूक्लिअर पॉवर प्लांट झालं, थर्मल पॉवर स्टेशन झालं, हायड्रो झालं, याचा मी 3D मॉडेलिंगमध्ये सुद्धा ह्याला शिकवलेलं आहे, ठीक आहे. तर काही टेबल्स आणि चार्ट ज्यामध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये पाहायला मिळतात ते मिळतील तुम्हाला. सगळे व्हिडिओ सेशन्स आहेत, ठीक आहे. तुम्ही सेशन 1 by 1 पाहू शकता. अनलिमिटेड टाइम्स वॉच आहे, काही करायची गरज नाही त्याला, ठीक आहे. रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता ते तुमच्या फोनला, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला विदाऊट इंटरनेट सुद्धा ते पाहता येतील, ठीक आहे. आणि 1 वर्षाची पूर्ण कोर्सची व्हॅलिडिटी आहे, ठीक आहे, म्हणून तुम्हाला कुठलीही काळजी करायची गरज नाही, ठीक आहे. तर याची जी आम्ही इंट्रोडक्टरी प्राईस आता काही दिवसांपर्यंत ठेवतो आहे, ठीक आहे. सहसा आम्ही 50% जो डिस्काउंट आहे तो स्टुडंटना ऑफर करत असतो, पण ज्या पद्धतीने डिप्लोमा स्टुडंट्सना, ठीक आहे, तयारी करायची आहे त्याकरिता म्हणून आम्ही हा डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो थिअरी आणि MCQ कोर्स आहे याची इंट्रोडक्टरी प्राईस फक्त 999 ठेवलेली आहे. त्याची ओरिजिनल प्राईस आहे 3999. त्याला डिस्कॉम 75 हा कुपन कोड वापरून तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कोचिफायचे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. कोचिफाय आपल्याकडे नॉन टेक्निकलसाठी चॅनल आहे, ॲप्लिकेशन आहे, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आपल्याकडे टेक्निकलसाठी आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीने महाडिस्कॉमसाठी स्पेशल ऑल इन वन नॉन टेक्निकल कोर्स आहे, ठीक आहे, ज्यामध्ये फक्त 699 रुपीजला पूर्ण वर्षाकरिता जो आहे तुम्ही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे सेशन आताच पाहू शकता. रिझनिंग आणि मराठी याची तिन्ही विषयांची तयारी एकाच वेळी सुरुवात करू शकता. एका दिवसाला तुम्ही 4 सेशन जे आहेत हे पाहणं सुरू करा. त्याचबरोबर तुम्हाला प्रॅक्टिस सेट्स जे आहेत तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येईल. जे सिम्प्लिफिकेशन नंबर सिरीजचे प्रॅक्टिस सेट झाले ते खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा शॉर्ट ट्रिक्स आणि फॉर्म्युलेस वापरलेले, आपण ॲनिमेशन सुद्धा यामध्ये घेतलेलं आहे. जे क्वांटिटेटिव्हचे काही टॉपिक्स असतात ना जे समजत नाही, जसं ट्रेन्स वगैरे झालं, त्यामध्ये ॲनिमेटेड पद्धतीने शिकवलेलं आहे, ठीक आहे. रिझनिंगमध्ये ज्यामध्ये ब्लड रिलेशनमध्ये आपल्याकडे प्रॉब्लेम येतोय, ठीक आहे, समजायला, ते पूर्ण पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन, ठीक आहे, ज्या प्रकारे एक ॲनिमेटेड कॅरेक्टर्स वापरून शिकवतात ना त्या पद्धतीने आपण यात घेण्याचा पूर्णच प्रयत्न केलेला आहे, आणि मराठीमध्ये सुद्धा, ठीक आहे. तर हा एक प्युअरली IBPS रेकॉर्डेड कोर्सेस आहेत आपले दोन्ही, ठीक आहे. दोघांची तुम्ही प्राईस आफ्टर डिस्काउंट तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. डिस्काउंट 75 हा कुपन कोड वापरून, आणि डिस्काउंट 50, ठीक आहे, याला 699ला तुम्ही एनरोल करू शकता. हा कोर्स मिळेल तुम्हाला कोचिफायवरती. क्लिअर आहे. हे 2 कोर्सेस होतात. त्याच्यानंतर तुम्हाला कट ऑफची जी माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतोय, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. 2019चा कट ऑफ होता. 18,000 जरी हवा असेल तर तो सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ठीक आहे. याला जॉईन करण्यास काही अडचण आली असल्यास मला या नंबरवरती व्हॉट्सअप करावे, ठीक आहे. ज्या जेन्युइन क्वेरीज असेल तेच व्हॉट्सअप इथे करू शकता, ठीक आहे. मी तुम्हाला नक्कीच रेझोल्युशन देण्याचा लवकरात लवकर प्रोव्हाइड प्रयत्न करेल. क्लिअर आहे. हे 3D सेशन्स मात्र मिस नका करू, ठीक आहे. आणि हा कोर्स जो आहे हे तुम्हाला रेडी टू वॉच सेशन्स आहे, तुम्ही कधीही जाऊन त्याला वॉच करू शकता, आणि याची तयारी जी मात्र आहे तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये यश देण्यास मदत करेल. क्लिअर आहे. तर बघा, आता आपण आलेलो आहे एका कट ऑफच्या टेबलवरती. क्लिअर आहे. कट ऑफमध्ये जो आहे आपल्याकडे हा टेबल आहे, ठीक आहे. यामध्ये आपण डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग, ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी जो आपल्याकडे कट ऑफ होता 2019ला लागलेला, हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, ठीक आहे. तर बघा, सगळ्यात जास्त जे आहे आपल्याकडे इथे फायनली सिलेक्टेड आणि वेट लिस्टेड, ठीक आहे, हे आपल्याकडे कट ऑफ आहेत. तर जो शेड्यूल कास्टसाठी जो आपल्याकडे कट ऑफ आहे, सिलेक्टेडसाठी, जनरलसाठी मी बोलतोय, ठीक आहे. बाकी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाहू शकता. तर तो येतोय 57.7, ठीक आहे. सिलेक्टेड आहे. वेटिंगवर किती लागला होता 54.50, ठीक आहे. STसाठी किती आला होता 44चा, ठीक आहे. आणि वेटिंगला किती 39.25. VJAसाठी होता 61.85 कट ऑफ, ठीक आहे. नंतर NTBसाठी डॅश दिलेला आहे यामध्ये, NTCसाठी, ठीक आहे, 66.10, ठीक आहे. त्यानंतर NTDसाठी आहे 65.20, ठीक आहे. SBCसाठी 66.
आपल्याकडे 50 कट ऑफ लागला होता त्यावेळी 2019ला, ठीक आहे, डिप्लोमा ट्रेनिंगसाठी म्हणतोय मी. OBCसाठी होता 63.85 आणि वेट लिस्टेड होता 58.60 ॲज ऑन 26/8/1993, ठीक आहे. हे एज क्रायटेरियामध्ये मेन्शन केली होती, ठीक आहे. हा बघा इम्पॉर्टंट आहे. नंतर आता SCBCसाठी जो येतो आहे 61.15, ठीक आहे. EWSसाठी 56.95 होता आणि ओपनसाठी जो कट ऑफ होता सगळ्यात हायेस्ट 66.75, ठीक आहे. हा सिलेक्टेडसाठी होता आणि 60.25 हा वेटिंगसाठी होता, ठीक आहे. तर या वेटिंगचा आज आपल्याला काही काम नाही आहे, कारण की आपल्याकडे पेपरच्या पॅटर्नची लेवल आहे ही वाढणार आहे नक्कीच आणि कट ऑफसुद्धा यानुसार व्हॅरी होईल. तो आपण त्याच दिवशी सांगू शकणार ज्या दिवशी आपली एक्झाम होईल. तो पेपरची लेवल किती इझी होता, किती मॉडरेट होता किंवा किती डिफिकल्ट होता त्यावरती आपल्याला ठरवता येईल. क्लिअर आहे. तर ही होती कंप्लीट संपूर्ण माहिती तुम्हाला जी मी आतापर्यंत दिलेली आहे, ठीक आहे. आपल्या दोन्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करत चला, ठीक आहे. कोचिफाय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या दोन्हीची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, ठीक आहे. त्याला कसं एनरोल करायचे त्याचेसुद्धा मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ठीक आहे. याचे जे कुपन कोड आहे मात्र खरं यावेळी स्ट्रिक्टली आपण एक लिमिटेड टाईमसाठी ठेवत आहे, म्हणून हे दोन्ही कुपन कोडचा वापर करून तुम्ही कोर्सेस एनरोल करून त्याची तयारी आजच सुरुवात करा. आपल्याकडे अजून वेळ नाही आहे, ठीक आहे. एक जर 2 महिन्याचा कालावधी आहे तर तुम्हाला हे लवकरात लवकर संपवावे लागतील, ठीक आहे. यासाठी म्हणून मी तुम्हाला एक इमिजिएट बेसिसवरती अपडेट तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. काही क्वेरीज असल्यास मला नक्की विचारा आणि जर तुम्हाला यासाठी व्हॉट्सअप ग्रुप हवा असेल, ठीक आहे, या कोर्ससाठी, तर तुम्ही तसंसुद्धा मला सांगू शकता. त्याचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा क्रिएट करण्यात येईल, जेणेकरून आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची दोन्ही सोबत तयारी जी आहे एकाच ठिकाणी आपण करू शकतो. क्लिअर आहे. काही कन्सर्न असलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला फ्री ईबुक्स आणि PDF मिळतील. तर क्लिअर आहे मित्रांनो. आय विश यू गुड लक फॉर युअर प्रिपरेशन. आशा करतो की तुम्हाला हा अपडेट जो आहे समजायला आला असेल, सिलेबस क्लिअर असेल, ठीक आहे. तुम्ही आमच्या चॅनल कोचिफाय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. रिसेंट सेशन पाहण्यासाठी तिथे क्लिक करा आणि जेणेकरून ते तुम्ही डायरेक्टली वॉच करू शकता आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा कनेक्ट करा. सो भेटूया आपण मित्रांनो आपल्या नवीन सेशनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे.